मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 3 दिवस नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत। मनसेचा 18वा वर्धापन दिवस आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे यांचा नाशिकचा महत्त्वाचा दौरा मानला जातो। यावेळेला राज ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद सुद्धा साधणार आहेत। यावेळेला नाशिकमध्ये राज ठाकरेंचं भव्य स्वागत करण्यात आले आहे। महायुतीबाबत राज ठाकरे त्यांच्यामध्ये सहभागी होणार अशी चर्चा आहे। सोबतच लोकसभा निवडणुका लढवायच्या, कशा पद्धतीने लढवायच्या, काय याची रणनीती असणार आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं आज नाशिकमध्ये आगमन होत आहे। तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचा त्या दृष्टिकोनातनं तमाम महाराष्ट्रातल्या सर्व मनसैनिकांना सुद्धा या ठिकाणी उत्सुकता आहे की नेमकी भूमिका काय असणार आहे। ही निवडणूक लढवायची आहे किंवा युतीमध्ये जायचं आहे का काय करायचं आहे, तर तुमच्यासारखं आम्हाला सुद्धा उत्सुकता आहे। परंतु एक सांगतो, साहेबांनी जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन करण्याचं काम हे प्रत्येक मनसैनिकाचं असणार आहे। वर्धापन दिन म्हटलं की काहीतरी भूमिका घेतली जाते, त्यातच लोकसभा निवडणूक आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने मनसैनिकांनी जोरदार तयारी केली। विशेषतः तुम्ही नाशिकची जबाबदारी असल्या कारणानं नाशिक लोकसभा लढवण्याच्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे। काय नेमका अहवाल साहेबांना देण्यात आलाय? आम्ही साहेबांना अहवाल असा दिला आहे की पूर्वी जसं नाशिक होतं तसंच आता नाशिक झालेलं आहे। त्यामुळे नाशिककर तुमचे आहेत आणि तुमच्यावर प्रेम करणारे आहेत। त्याच्यामुळे तुम्ही जर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली तर आम्ही 100% या ठिकाणी खूप मेहनत करून तुम्हाला जे अपेक्षित यश आहे ते यश आम्ही या ठिकाणी मिळवून देऊ। महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडेल व नाशिकचा पहिला खासदार या ठिकाणी नाशिकचा होईल असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय। आपण जर बघितलं तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये यंदा मनसेचा वर्धापन दिन होतोय आणि त्या दृष्टीनं हे सगळे मनसे नेते या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। कार्यकर्त्यांमध्ये देखील नवचैतन्य या निमित्तानं निर्माण झालंय। त्यामुळे राज ठाकरे या वर्धापन दिनाच्या निमित्तानं नेमकं काय बोलतात, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात, याकडे या संपूर्ण नाशिककरांचं आणि महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागून आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजरे, उडारी न्यूज।